नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही कोकणकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तर मंडळी, आज वाढदिवसानिमित्त गावी यायला भेटलेलं आहे. आणि गावी येण्याचं कारण म्हणजे आमच्या आजीचा आज 80वा वाढदिवस आहे. तर तो वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही आता गावी आलो आहे. आणि पूर्ण फॅमिली म्हणजे मामा मामी मावशी वगैरे सर्व आम्ही आता गावी आलो आहे. जवळजवळ एक 25-30 जण आम्ही आहोत. आणि आता संध्याकाळी आपलं बड्डे सेलिब्रेशन होईलच, ती तुम्ही व्हिडिओ नक्की पहा आणि आपली व्हिडिओ कशी वाटली ते पण एकदा नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही चाललो आहे, हे जे आता तुम्हाला लोकेशन बघताय ते आता आम्ही चाललो आहे नदीवरती म्हणजे पर्यावरती. कारण आता एवढी घरात 25-30 माणसं आहेत म्हटल्यावरती जरा पाण्याची कमतरता आमच्या इथे थोडी आहे. त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे पर्यावर. काही जण बोरिंगवरती आंघोळी करून गेलेत आणि आम्ही, माझा मावशीचा मुलगा आणि मी आता आलो आहे पर्यावरती आंघोळीला. तर तुम्हाला एकदम पर्याचा नजारा दाखवतो. आम्ही पण अजून गेलो नाही, जवळजवळ 1-2-3 वर्षानंतर आम्हीसुद्धा आलो आहे. तर तुम्ही पण एकदा बघा. आधी पाणी आहे का नाही ते पण माहिती नाही. आलो आहे खरं, पण पाणी आहे का नाही ते नाही माहिती. चला या बघूया आपण पाणी आहे का नाही. एकदा तुम्हाला मोठा नजारा दाखवतो. वाट कुठून आहे शैलू? इथनंच आहे. पाणी तर कमतरता कमीच आहे. पाण्याची कमतरता कमीच वाटते आम्हाला थोडी. तर तुम्हाला आता एक समोरचा नजारा दाखवतो पाण्याचं. मला तर असं वाटायला लागले की पाणी मुळात नाहीच आहे. भाई सांगली वाजते का? मुळात पाणी आहेच नाही. भाई या पाण्यात आपला पाय पण नाही डुबणार यार. असं वाटायला लागले. समोरचं लोकेशन असतं. चला ठीक आहे, तरी पण आपल्याला ह्या पाण्यानेच आंघोळी करावी लागेल. कारण आपल्याकडे पाणी कमी आहे. तिकडे विहीरसुद्धा आहे. त्या विहिरीकडे जाऊया का रे? जागा नाही आहे ना. हा, आणि आपण सोबत ते हे पण नाही काढणं पण नाही घेणार. चल ठीक आहे, आपण एवढ्या चला करू. चल एवढ्यामध्ये आंघोळी करू आपण. दाखवतो तुम्हाला. चला या. गावाकडचं शांत वातावरण. गावाकडे मजाच वेगळी आहे ना. मंडळी, इथं आम्ही आंघोळी नाही केली कारण जरा पाण्याची इथे पाणी भरपूर कमी आहे. आणि आमचा पाय पण डुबला नाही. त्याच्यामुळे आम्ही आता चाललो आहे परत बोरिंगवरती. जरा लोकेशन चेंज केली. आम्ही जाणार होतो आता इथे या नदीवरती आंघोळीला. पाणी भरपूरच कमी आहे. चला आपण जाऊया आता त्या बोरिंगवरती. परत बाल्टी वगैरे सर्व घ्यावं लागेल. कंटाळा आला आहे. हॅलो, आता आम्ही बोरिंग वर जातोय. बोरिंग वर पाणी नसेल तर नदीवर जातोय. आता नदीवर आलो बाबू आपण. सांग, पाणी असलं तर लाईक करा, पाणी नसलं तर सबस्क्राईब करा. पाणी असं सफेद बरोबर आहे. चला तर मंडळी, आता आपण थोडे झाले फ्रेश. आंघोळी वगैरे झाले आपली. आणि आता जाऊया, आपल्याला जेवणाची आणि बड्डेची सुद्धा तयारी करायची आहे. तर आपण थोडं लवकर जाऊन फुगे वगैरे सर्व डेकोरेशन वगैरे करूया. थोडं फ्रेश वाटतं आहे. टी शर्ट तीच घातले, घरी जाऊन चेंज करतो. आणायला विसरलो. खास बोरिंगचं पाणी लय भारी होतं. एवढं थंड होतं पण आजारी पडण्याची शक्यता नाही, कारण हे नॅचरल पाणी, नॅचरल एकदम भारी. मंडळी, तुम्हाला आमच्या गावचा व्ह्यू कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा. आणि एकदा आमच्या गावी तुम्ही सुद्धा भेट द्या. नक्कीच आम्ही तुम्हाला आमचं गाव फिरवू. एकदा तुम्ही लोकेशन बघा. सोबतच आलेले माझे भाऊबंध जे माझ्या प्रत्यक्ष सोबत असतात, आपला आधारस्तंभ. चल ते तुम्हाला आता डेकोरेशनचं वगैरे सर्व
मंडळी 80वा वाढदिवस साजरा करतो आमच्या आजी आजोबांचा आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमची पूर्ण फॅमिली. लाईट आल्यावरती तुम्हाला दाखवतो थोडं. लाईट गेले त्याच्यामुळे थोडं दिसत नाही व्यवस्थित. ठीक आहे, डेकोरेशन थोडंफार बाकी आहे, कंप्लीट करून तुम्हाला एक दाखवतो. Later. आईची जुनी मैत्रीण खास भेट देण्यासाठी आले इथे. मंडळी आता आपला बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम झाला आहे आणि जस्ट आता आपल्याला याच्यात सगळे आपले गावाला आलेत. आता आपण जेवण वगैरे करू आणि जेवण झाल्यावरती थोडी एन्जॉयमेंट करू आपण. कनेक्टेड आहे स्पीकर, येऊ स्पीकर डिस्कनेक्ट कर तुझा. माझ्याकडे कनेक्ट आहे नाव. आणि आमच्या वाढीची माणसं आता जस्ट जेवायला बसू इथे. नक्की बघा शेवटपर्यंत आपल्याला हे जेव्हा तिथे भात दे. कोणी धुतला त्यांनी कसा हात धुतला, आज गोळी घेतली ते हात धुवाय. बाहेर पाणी नाही. आजाद और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी.
वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता वाजत रात्रीचे जवळजवळ 1:15 झालं आहे आणि इकडे पत्ते आणि या साईडला हौजीचा गेम चालू आहे. मी पण थोडा हौजीसाठी पैसे काढतो. याच्यामध्ये जिंकलो तर नक्की तुला पार्टी देईन. आणि पोरांनी एक वनवास आणले, लय वनवास आणले पोराने. रडताय तेवढे की आम्हाला काही खेळून पण देत नाही. ठीक आहे तरी पण हौजी खेळले बघूया काय जिंकतोय काय. पैसे जमा झाले. पर तिकीटचे पैसे आपल्या किती 5 रुपये ना. 5 रुपये एक तिकीट आहे. आणि आता मी घेतलं 2 तिकीट. मामी आहेत, बाबू आहे, माझ्या 3 बहिणी आहेत. आणि इकडे पत्त्यांचा गेम चालू आहे. पण आम्ही पत्त्यांचा गेम नाही केला. गावाला आलो आहे म्हटल्यावरती थोडेफार पैसे कमवूया. टेक्नॉलॉजी काय बघा, म्हणजे पहिला माणूस नंबर सांगायला आणि चेक करा सगळ्यांच्या चिठ्ठ्या. आता बघा आता आपण मोबाईल नंबर सांगतात. ठीक आहे, चिठ्ठी चेक करा. आणि बघू आम्ही दोघं आता इथं बसलो आहे. आम्ही हात चालाकी करतो काहीतरी दोघं. हे किती 30 बोलले. 75, थांबा 75 स्लो पण नाही बोलत आहे. 42, 42 अरे कुठं 13 कुठे आम्हाला ते पण नाही. 62, 62 8 अरे काहीच नाही लागत आहे आम्हाला. 44, 44 लागलं बोल. 40, हे 45 आहे, 44 आहे. 40 अरे 44 45 हां 44 बोलले. 23 थोडीफार गडबड झाली. 8 13 13 हां परत नंबर सांग जरा. 8 हां 13 हां 23 हां 23 ओके 23 हां 30 हां 40 चालू ओके 42 हां 44 हां 62 and 75 75 ना ते काहीच नाही. 83, 83 41, 41 काय 20, 20 20 76, 76 33, 33 ते पण नाही. 64, 64 89, 89 काय 3, किती 3 झालं मला काहीच नाही. 47, 47 55, 55 19, 19 22, 22 काय कुठे नंबर सर्व काय 82, 82 हा एक तरी दिसला. 69, 69 25, 25 5, 5 61, 61 70, 70 2, 2 मंडळी आम्हाला तर काही घंटा काय लागला नाही. 2 तिकीट घेऊन आणि पुलाव हे बघा उदासचे हिचा पण बघा 10 रुपये हरल्याचा. मला पण थोडंफार वाटलं 10 रुपये हरलोय म्हणून. 10 रुपये तू माझं भरतेस ना. आणि फुलावजी झाले एकदा चेक करावं लागेल. तुला 2 आहे क्रॉस वेरीफाय करावं लागेल मला काहीतरी. 5 रुपये यायचं का इथलं. 5 रुपये आमचे झाले. तुझे दिले ना. चला ठीक आहे. हे तुझं 10 आलं, तुझे 10 फुलावजी झाले आणि मला 10 रुपये हरलोय आम्ही. दोघं पण डोक्याला हात लावलाय. ठीक आहे, मला 5 रुपये बेटर लक नेक्स्ट टाइम एकदा बघूया. कल्पेत आम्ही 2 घेतले मंडळी. एक हौजी माझे फुल झाले आणि बाटला तर आलेला आहे पैसा 30 रुपये. 30 रुपये जिंकलोय मंडळी. 15 म्हणजे दिलेले पैसे आले की परत ठीक आहे आपल्याला रात्र काढायचे जाऊ. माझ्या पाठीमागे भाई नर्वस झाले. पूर्ण पैसे गेले. माझं आणि 5 रुपये तुझं. ठीक आहे पाच मला एक. हा मला 2 तिकीट मंडळी 2 तिकीट हात घेतले. सोन्याचा पैसे तुमचे असे 7 असू द्या. तुम्हाला पण पार्टी देईन जिंकल्यावर. मगाचं पंडी बिंडीचं होतं ना. आता किती आहे. चला मंडळी शेवटचा डाव. आता आमच्याकडे हौजीची पेज पण खतम झालेत. आता 2 लाईनी ठेवा. आणि आता एक तिकीट कितीचे 50चे 10 रुपयाचे. मग मगासपासून 50चे एक तिकीट होते. आता 10 रुपयाचे एक तिकीट ठेवलेले. 50 होते. 5 रुपयाची तिकीट होते पहिले. आता 10 रुपयाची ठेवलेले आहे. ठीक आहे शेवटचा डाव. शेवटचा पेपर बघू हारतोय का जिंकतोय ते. चला बोला नंबर बोला. तिकीट द्या. 82, थांबा 82. 70 म्हणजे 110 झालं. आता पूर्ण हरलोय. सगळं पैसे गेले. माझं मी आपलं 20 रुपये येते. हे जिंकले कारण हे लकी आहेत आणि दररोजचे खेळतात. आम्ही हारलो. आता आम्ही चाललो. तोंडावर एवढी सगळ्यांच्या झोप आहे तरी पण प्रत्येक आहे
शेवटी पण नाद पैशाचा आहे. डोळे शाप त्याचे पेंट आहेत तरी पण खेळतात. मला पाठव. एवढे डोळे पेंगायला आलेत की डोळे चिपकायला आलेत डोळ्याला, तरी पण पैशाच्या नादाने खेळतात. आता आम्ही पण चाललोय. हा आपला पार्ट इथे संपला. उद्याचा पार्ट आपला रिसॉर्टला ना रे, उद्याचा पार्ट मराठा दरबार तिकडे जायचं आहे. ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवतो. चला आता मी झोपतो. गुड नाईट. तर नमस्कार मंडळी, आता आपण उठलो आहे आणि आता वाजले सकाळचे 8:30. रात्रभर खेळून आता सगळे झोपलेत, आजूबाजूला झोपलेत. काही जण उठलेत, काही जण झोपलेत. तरी मी तुम्हाला एकदा दाखवतो आमच्या रूमचा नजारा. तर नमस्कार मंडळी, आता वाजले सकाळचे 8:30 आणि बाहेर आता वातावरण खूप चांगलं आहे. आणि आता मी आणि आई झालो आहे कचरा टाकायला, कारण रात्री भरपूर वाजले खेळायला. 3-3:30 वाजले आणि 3-3:30 वाजले आम्ही आता उठलो आहे. थोडं जाऊ रिसॉर्ट वगैरे फिरू थोडा इकडे आणि तुम्हाला नंतर चिंचोय दाखवतोच. इकडे काजू बिजू सर्व लावलेलं आहेत या बाजूला. त्यानंतर इकडे लावलेले आहेत ही आपली गावची फुलं. बघा मुंबईला विकत भेटतात आणि इकडे गावची फुलं पडून चाललेत, सगळे गळून चाललेत. कुठे टाकतेस कचरा? अगं ह्या साईडलाच आहे. चला धाप धूप. चल कचरा टाकला. मंडळी रात्री आम्ही आता 2 वाजता खेकड्यांना गेलेलो आणि तुम्हाला खेकडे दाखवतो आम्ही रात्री आता किती घेऊन आलो. बाबा गेलेले, मी गेलेलो, भाऊजी वगैरे गेलेले. एक 4-5 जण आम्ही होतो आणि आत्ता जस्ट खेकडे म्हाताऱ्याने पकडले ना आमच्या. दाखवतो खेकडे भेटतात आता. हे खेकडे आता आपण त्यांचं रात्री कालवण करू आणि मस्त कालवण करून खाऊ. त्यांचं भरपूर भेटले मंडळी. पाऊस सुद्धा खूप आहे गावाला आणि आता आम्ही जात होतो चिकनाला जात होतो. तुम्ही बघता पाऊस पण जास्त आहे गावाला. नमस्कार मंडळी, चला आता आपण चाललो आहे शिरशिंगी रिसॉर्ट. जो आपल्या आता कुठे आलो होतो, कुठला तो एरिया कुठला आहे? शिरशिंगे SR सिटीच्या बाजूला. SR सिटीच्या बाजूला. आणि नुकतेच आता तिथे म्हणजे फार्म हाऊस पण झाले. तुम्हाला एकदा त्याचा व्ह्यू दाखवतो. माझ्यासोबत माझ्या आजीने आमचे एक ड्रायव्हर ठेवले. चला आणि पाठीकडे मंडळी भरपूर बसले, तुम्हाला इथून दिसणार नाही. गाडीमध्ये लोड भरपूर झाला वाटतं मागे. मंडळी माणसं एवढी आहेत की आता आपल्याकडे गाडीमध्ये जागा कमी पडते, म्हणून 2 ट्रिप
आपण सांगितल्यात आणि जवळजवळ माणसंच आपली 20-25 माणसं आहेत. गाडी लोड खेचत नाही एवढी माणसं पाठी बसलेत. म्हणजे माणसं एवढी बसलेत की गाडीला उचलून देतील. हा इकडं त्यांना माहिती आहे. पण येतात ना गेले व्यवस्थित एकट्यालाच तुम्ही नाहीत ना. तुम्ही फक्त बघा. अरे थांबा. पाणी गोडव या तुम्ही एन्जॉय करा. आपली माणसं कुठं आहेत. नमस्कार मंडळी. फायनली आता आम्ही पांडुतून वरती आलो आहे आणि जस्ट आम्ही 5:45 एंट्री केलेली आणि आत्ता वाजलेत 7 वाजले असतील. आणि खरंच खूप मजा आली आणि खूप एन्जॉयमेंटसुद्धा केली. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आम्ही कोकणकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मंडळी आज आम्ही एक 3:45 वाजता आलेलो इथे शिरशिंगे रिसॉर्टला. तुम्ही पाहू शकता शिरशिंगेचं रिसॉर्ट. मंडळी खूप भारी आहे आणि तुम्ही इथे एन्जॉयसुद्धा खूप करू शकता. आणि इथे काही जास्त एंट्री फीसुद्धा नाही आहे, तुम्हाला परवडेल ह्या प्रकारे एंट्री आहे. आणि मोस्ट ऑफ 1 तासाचे काहीतरी 100 रुपये आहेत. आणि जर 2 तास तुम्ही म्हणजे घेतलं तर तुम्हाला 150 रुपये भेटतील, म्हणजे 50 रुपये सूट. 1 तास 100, 2 तास घेतलं तर 150. आणि चांगले राईड्ससुद्धा आहे तिथे. खरंच तुम्ही एकदा भेट द्या. शिरशिंगे गाव आहे, सॉरी शिरशिंगे रिसॉर्ट आहे. खूप भारी आहे इथे, तुम्ही एकदा बघा. तर राईड्ससुद्धा खूप भारी आहेत. मंडळीला आलो आहे आम्ही दुपारी 2 वाजता, नाही अजून इथे थांबलो आहे. तर रात्रीचं एवढं हे दिसत नाही नीट. दापोली तालुक्यामध्ये
तर मंडळी खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आणि खूप चांगला रिसॉर्ट आहे. तुम्ही एकदा नक्की भेट द्या शिरशिंगे रिसॉर्ट, खरंच खूप भारी आहे. चला गणपती बाप्पा मोरया. चला नेक्स्ट टाइम नक्की भेटू परत एकदा. 3 hours later. चला मंडळी फायनली आता आम्ही मुंबईला झालं, रेडी झालो. आता आमचा व्हिडिओ ब्लॉग इथेच संपला. चला आता मुंबईला जायचं आहे. गाडीमध्ये बसतो आमची फॅमिली. येऊ दे मागे येऊ दे मागे येऊ दे. बॅग टाकतो, येऊ दे मागे येऊ दे पहिले. येऊ दे येऊ दे येऊ दे. चला चला मागे मागे या मागे या. हा टाका टाक घुसो आडवी कर. पुढे जा ना तू. या इथं बस. आहे कुठे गेली आहे? तुम्ही बस, आम्ही मागे बसतो. चला पाठी. मोरया मंगल मूर्ती मोरया. लवकर या गणपतीचा जय जयकार. चला का पिकनिक संपलेली आहे आणि आता शेअर मुंबईला. चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. बस बस धन्यवाद धन्यवाद. तुमचं असंच प्रेम सहकार्य कायम राहू द्या. हाय कर. चला चला मंडळी. सगळी मंडळी जवळ आपलीच. थँक्यू. चला मंडळी असंच सहकार्य करा. बस बस मामा हाय. मंडळी आपला व्हिडिओ इथं संपलेला आहे आणि लवकरच आपल्या युट्यूबवरती नवीन व्हिडिओ येईल. चला ऐका.